अंपायर राहतील त्यांनी दोन्ही अंपायरने डिस्कशन करून फायनल निर्णय घ्यायचा आहे. फायनल सामना असल्यामुळे मशमल झाली नाही पाहिजेत. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. सतीश अंकल मॅचला सुरुवात करायची आहे. ज्या अंकल आपले दोन्ही बॅट्समन मैदानात पाठवायचे. दोन्ही बॅट्समन लवकरात लवकर मैदानात पाठवा. सतीश अंकल डिस्कशन झालं असेल तर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. गणपती अप्पा मोरया. लेग अंपायर राहुल तू खेळतोय. सुमित तू खेळतोय. हे प्रमोद लेग अंपायर आहे. अंपायरसाठी आहेत ते लेग अंपायर. तो अंपायर राहतो की काय राहतोय खेळतोय का प्रमोद लेगी जा ना. थांबा त्याचं नंबर नाव काय बॉलरचं. संदीप पाटील ना. चला डिस्कशन कमी करा आणि मॅचला सुरुवात करा. सतीश अंकल फिल्डिंग सजवून घ्या लवकर. अंपायरने कृपया लक्ष द्यायचं आहे. आपला डिसिजन डिस्कस करून द्यायचा आहे. किती रन आले मला माहिती का समजलं नाही. ते 15 रन आले मला. 3-4 गेले. किसनच्या हातात कॅच होते ते. काय बोलतो आमचं काय आमची बॉलिंग पडत होत नाही. कॅच पकडले तर फरक पडतो ना. वैयक्तिक पहिला आणि संघाचा पहिल्या षटक घेऊन आले ते सतीश अंकलच्या टीम मधून संजय बिट्टो आणि बॅटिंग साठी आले ते विजय पुजारी आणि विनय ठाकूर. कृपया जे प्लेयर खेळत नाही त्यांनी बॉल आणण्यासाठी मैदानाच्या बाहेर उभं राहायचंय. सहकार्य करायचंय. पहिला बॉल सुरुवात करतील ते संजय बिट्टो आणि उत्तुंग असा शॉट मारलेला आहे विजय पुजारी यांनी. बघूया काय उंच उंच असा गेलेला बॉल. बॉलच्या खाली संजय बिट्टो पण कॅच नाही. 2 धावा कंप्लीट. नो बॉल. अंपायरचा डिसिजन अंतिम राहील. अंपायरचा डिसिजन अंतिम राहील. कृपया प्लेयरनी अंपायरवर दबाव आणू नये. प्रमोद नो बॉल नाहीये ना. नाहीये नाही. पहिला दुसरा चेंडू सामना करतील ते विजय पुजारी संजय बिट्टो यांचा. दुसरा चेंडू आणि हा मारण्याचा प्रयत्न कीपरच्या डोक्यावर गेलेला आहे. 1 धावेसाठी कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न नाही होत. तिथे हवळे अंकल आहेत. हवळे अंकलला बघून विनय थांबलेला आहे.
दुसरी धाव घेतली नाहीये. पुढचा चेंडू सामना करतील तो विनय. सुंदर असा चेंडू ऑफ साईडच्या दिशेने मारलेला, कव्हरच्या दिशेने आहे. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, राहुल धावत आहेत. एक धाव झालेला आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट आहे. धावल्या अंकांनी अतिशय सुंदर अशी फिल्डिंग करून नो बॉल. नो बॉल. या बॉलवरती टोटल 3 धावा आलेत. पुढचा चेंडू संजय विड्डो यांचा विनयसाठी आणि हा अतिशय उंच असा मारलेला विनय आणि लेग साईडच्या दिशेने सुंदर असा षटकार. सुंदर अशी बॅटिंग करतात ते विनय आपल्या संघासाठी. बघूया पुढच्या चेंडूवरती काय करतात ते. अतिशय उत्कृष्ट गोलंदाज संजय, त्यांच्या समोर उत्कृष्ट फलंदाज विनय. ए भन्नाट बॉल आण ना, भन्नाट. ए भन्नाट बॉल आण, बॉल. ए दीपेश गुंडे, तुला आवाज येत नाही का? कृपया बाहेर जे फिल्डर आहेत त्यांनी बॉल घेऊन यायचा आहे. भन्नाट विकास. पुढचा चेंडू ऑफ साईडच्या दिशेने मारलेला, कव्हरच्या दिशेने. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, राहुल धावत आहे. एक धाव झाली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, रनआउटची संधी पण नाही. चांगला प्रयत्न राहुल यांचा. पुढचा चेंडू सिंगल रन काढून स्ट्राईक देण्यासाठी विनयचा प्रयत्न पण असफल. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झाली होती 20. कृपया बाहेर खेळत नाहीये त्यांनी बॉल आणायला सहकार्य करायचे. भन्नाट. ए भन्नाट, तुझा कान फुटलं काय? फोदरीन काजी. भन्नाट येशील काय? कृपया प्लेयरांनी सहकार्य करायचंय. बॉल एक बॅक साईडला गेलाय बॅट्समनच्या पाठीमागे. दोन 20 झाले. 20 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती 20. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन आले ते संदीप. पुढचा चेंडू संदीप यांचा विजय पुजारी साहेबांना. सुंदर असा चेंडू लेग साईडच्या दिशेने एक धावेसाठी मारलेला. दुसऱ्या धावेची काही हरकत नाहीये. विनयला माहिती आहे की मी बॅटिंग करू शकतो. धाव संख्या झाली ती 21. 2 21. पुढचा चेंडू दुसरा चेंडू सामना करतील ते विनय. दुसरा चेंडू पुढून मारण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. बघूया काय करता तो. एक धावाचा प्रयत्न झाला. दुसऱ्या धावाचा प्रयत्न नाही. चांगलं क्षेत्ररक्षण वगैरे यांच्याकडून.
पुढचा चेंडू सामना करतील पुजारी अंकल. धीरज तुम्हाला जे पैसे भेटतील त्याचे मानधन आम्हाला पण द्या. मागच्या मॅचचा हिरो धीरज. धीरजची स्टाईल वाढली आहे तुझी. धीरज मॅच जिंकल्यानंतर तुझं चाल पण वाढले. फरक पडलाय चालीमध्ये तुझ्या. कॉन्फिडन्स लेवल वाढला धीरजचा. पुढचा चेंडू विजय पुजारी यांना. असा सुंदर हा शॉट मध्ये लेग साईडच्या दिशेने अतिशय चांगला प्रयत्न पण 4 धावा. चांगला प्रयत्न आधी यांचा पण असफल. चला बाहेर जे खेळाडू असतील त्यांनी बॉल पुरवायचा आहे आपल्या संघासाठी आपल्या टीमसाठी. पुढचा चेंडू सामना करतील ते विजय पुजारी. चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न. कॅचची संधी नाही. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव नाही. चांगली मॅच होताना दुसरं ओव्हर चालू असताना क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन थोडासा. पुढचा चेंडू सामना करेल तो विनय. सुंदर असा चेंडू मारलेला आहे. उंच असा लेग साईडच्या दिशेने. उंच उंच षटकार. बॅटच्या पट्ट्यामध्ये दिलेला असा चेंडू मारला तो षटकार विनयाच्या बॅटीतून. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झाली ती 33. 3 ओव्हर 3 33. चला संघाच्या बाहेर जे खेळत नाहीत ते प्लेयर कृपया त्यांनी बॉल पुरवायचा. जे खेळत नाही त्यांनी बॉल घेऊन यायचा आहे आपल्या संघासाठी आपल्या टीमसाठी. नवीन दिला रे तो. तो नवीनच आहे. त्यांच्या इनिंगला बॉलच नाही. नवीन बॉलर आधी. सुंदर असा बॉल वाईटच्या दिशेने गेलेला. अवंतरराव वाईट चेंडू अतिरिक्त धाव. दुसरा चेंडू सामना करतील विजय पुजारी. सुंदर असा शॉट मारलेला आहे लेग साईडच्या दिशेने. पॅटर्न आहे तो लेग साईडला मारण्याचा. विजय पुजारी यांच्या बॅटीतून आलेला खणखणीत षटकार. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 40. 4 ओव्हर 0 40. चांगला प्रहार केलाय आधी यांच्या बॉलिंग वरती. दुसरा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न पण असफल. सुंदर असं क्षेत्ररक्षण केले पीटर डिसूजा यांनी. पीटर डिसूजा साहेब ओके आहेत का? डिसूजा साहेब ओके. अतिशय उत्कृष्ट फिल्डिंग केले पीटर डिसूजा साहेबांनी. दुसरा चेंडू हलक्या हाताने टाकलेला चेंडू. स्लो बॉल पण रन नाही. डिसूजा साहेब पीटर डिसूजा साहेब ओके ओके. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न. कॅचची संधी नाही. एक धाव कंप्लीट. बाकीचे बोलतील आपण बोलणं बरोबर नाही. पुढचा चेंडू सामना करतील तो विनय आधी यांचा. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन केलेलं आहे.
राहुलला ऑफ साईडच्या दिशेने घेतले, कव्हरच्या दिशेने. लेग साईडला कव्हर रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न फसलेला आहे. एकच धाव मिसफिल्ड झाले पीटर अंकलकडून. पीटर अंकल गाड घातले का? व्हेरी गुड, व्हेरी गुड. चांगली बॅटिंग करतात पुजारी अंकल आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू आधी यांचा डायरेक्ट चेंडू उंच असा मारलेला आहे. बघूया कॅच होती की नाही. 1 2 3 फिल्डर आले. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न मिसफिल्ड आणि रनआउटची संधी हुकलेली आहे. जर लवकर टाकला असता बॉल अभिजितने तर रनआउटचा संधी होती. चांगला खेळाडू गमावला असता. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 44. 4 ओव्हर 4 44. कृपया बॅट्समनसाठी पाणी पुरवावं. पुजारी अंकलसाठी पाणी पुरवावं. चला टीम मेंबरनी लवकरात लवकर पुजारी साहेबांसाठी पाणी पुरवायचे आणि पीटर डिसूजा साहेबांसाठी पण पाणी द्यायचं. वैयक्तिक पहिलं आणि संघाचा 4थं षटक घेऊन आले ते कॅप्टन सतीश साळुंगे. वैयक्तिक पहिला षटक घेऊन आले ते सतीश साळुंगे. हे जा लवकर जा रे, जा बाळा, बॅट्समनला दे, बॅट्समनला. 44 44 धाव संख्या झाली ती 44. विनय पुजारी अंकलला पण पाणी द्या. आणि आपल्या पाठीमागे किपर जे आहेत पीटर डिसूजा साहेब यांना करतील ते विनय. पहिला चेंडू सामना करतील विनय. सुंदर असा चेंडू मारण्याचा प्रयत्न लेग साईडच्या दिशेने. डायरेक्ट बॉल तर संधी होती. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. रनआउटची संधी. बघूया काय होते ते. आणि हा नाही झालाय. रनआउटची संधी होती. चांगलं क्षेत्ररक्षण केलं हवे अंकलने पण अचूक थ्रो मारू शकले नाही स्टंपवरती. मोठी संधी होती त्यांना. पुढचा चेंडू सामना करतील ते विनय ठाकूर. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न हवेमध्ये गेलेला उंच असा चेंडू. बघूया कॅच होती की नाही पण अभिजित याच्याकडून कॅच झाली नाही. एक धाव गेलेली आहे. दुसरा धाव शोधतात. बॉल काय भेटत नाही अभिजित यांना. खूप उंच बघितल्यामुळे त्यांच्या डोळ्यामध्ये प्रकाश गेलेला आहे. प्रकाशाचा उजेड जास्त असल्यामुळे त्यांना काय बॉल दिसू शकला नाही. कॅचची संधी होती. कॅच घेतली असती तर मोठी विकेट भेटली असती. पुढचा चेंडू सामना करतील ते विनय. तिसरा चेंडू सुंदर गोलंदाजी करताना आणि हा लेग साईडच्या दिशेने सोडलेला वाईड बॉल. पुढचा चेंडू बघूया काय होतं ते पुढच्या चेंडूवरती. पुढचा चेंडू लेग साईडच्या दिशेने मारलेला. खूप 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 लांब गेलेला असा चेंडू 6 धावांसाठी. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 55 विदाउट लॉस. नो लॉस. धाव संख्या ती 55 विदाउट लॉस. पुढचा चेंडू सामना करतील ते विनय सतीश यांचा. चांगली बॅटिंग करताना विनय ठाकूर आणि विजय पुजारी आपल्या संघासाठी
पुढचा चेंडू पुढून मारण्याचा प्रयत्न ऑफ साईडच्या दिशेने कव्हर मारलेला आणि फिल्डरने आपली जागा सोडली आणि तिथेच मोठी चूक केली. धाव गेले ते 4. फिल्डरने मोठी चूक केली. बॉल त्यांच्या हातामध्ये होता, जागा सोडली आणि विकेट सोडली. धाव संख्या पोडली ती 59. पुढचा चेंडू मारलेला हवेमध्ये कॅचची संधी पुन्हा एकदा पण नाही असफल. रनआउटची पण संधी नाही. वारंवार मिळणारे जीवनदान घेण्यासाठी चांगले संकेत आहेत. धावसंख्या पोहोचली ती 60. या ओव्हरमध्ये 3 संधी आलेल्या कॅचसाठी. पुढचा चेंडू सामना करतील पुजारी अंकल. मारण्याचा प्रयत्न पण असफल. ओव्हर झालेली आहे. 4 ओव्हरच्या समाप्ती. बॉलिंग मध्ये काहीतरी परिवर्तन करायला लागेल. विकेट घ्यावी लागेल, ती पण महत्वाची विकेट. शेवटची ओव्हर आहे, 4 चेंडू बाकी. सामना करेल तो विनय. पुन्हा एकदा चांगला चेंडू लेग साईडच्या दिशेने मारला. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी. चांगली फिल्डिंग आणि या अचूक थ्रो. संधी बंदा अचूक थ्रो आणि अतिशय उत्कृष्ट असा थ्रो टाकून विनय याला आउट केले. उत्कृष्ट असा थ्रो केले संदीपांनी. आपल्या संघासाठी बहुमूल्य विकेट घेतलाय शेवटच्या ओव्हरमध्ये. सुंदर सुंदर अतिशय अचूक थ्रो टाकून रनआउटचा विकेट घेतलाय संदीपांनी आपल्या संघासाठी. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. मागच्या मॅचचा हिरो धीरज आलाय तो बॅटिंगला. धीरज यांनी मारलेला हा सुंदर असा षटकार लेग साईडच्या दिशेने. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मारला धीरज यांनी. सुंदरसा शॉट. कॅचची संधी नाही. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बघूया काय होते. रनआउटची संधी पण नाही. रनआउटची संधी होती पण रनआउट झालेलं नाहीये. शेवटचा चेंडू बघूया धीरज काय या बॉलवरती काय करतो तो. शेवटचा चेंडू मारण्याचा प्रयत्न आणि वाईड. वाईड शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू सामना करतो तो धीरज. मागच्या हातचा हिरो मारलेला आहे लेग साईडच्या दिशेने. सुंदरसा शॉट. अतिशय चांगला एफर्ट. आधी यांचा पण धाव गेले तो 4 धावेसाठी. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 83. धाव संख्या पोहोचली ती 82. धावण्यासाठी जिंकण्यासाठी आहे तो 83 धावांची आवश्यकता. मोठी धाव संख्या आहे.
उत्कृष्ट षटकार. जसा कॉमेंट्रीचा माईक हात घेतला तसा षटकाराचा पाऊस सुरू होणार असं वाटतं मला. 2 चेंडू आणि किती 2 चेंडू आणि 8 धावा. एक सिंगल एक वाईट आणि एक 6. 8 2 चेंडू आणि 8 धावा. बघूयात ज्या अंकल आपल्या तिसऱ्या चेंडूत काय करतायत. आणि मयुरेश सज्ज दुसऱ्या षटकारासाठी. आहा चालेल 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 काही हरकत नाहीये. मला संघाचा थोडा खेळाडू असल्यामुळे संघाच्या बाजूने बोलावं लागेल. थोडा क्षमस्व. 3 चेंडू आणि 9 धावा. ज्या अंकल आपल्या वैयक्तिक षटकातला चौथा चेंडू. बघूयात काय करतायत. समोर आहेत पीटर अंकल. अजून नको निखिल झाले पण देवी कुठं लावतोय. मागाची बाजूने चेहरा काय करतोय. आम्हाला अरे सतीश शेठ यो काय बोलतोय. मला बाहेर काढलं तुम्ही आत बोलतो. 4 चेंडू 1 विकेट आणि 9 धावा. तुला सोमितच्या टीम मध्ये घेतलेला. सोमित ती चिठ्ठी उचलून घेतलेला तुला. आम्ही नाही घेतला पाप्याला. 4 चेंडू 9 धावा आणि 1 विकेट. वाईट बॉल 10. चालते चालते. 4 चेंडू 10 धावा 1 विकेट गमावल्यानंतर अजून 2 चेंडू आहेत. 1 षटकाराची जरी आवश्यकता आहे तेव्हा मॅच मध्ये जरा रंगत येईल. शॉट 4-4-4 चालते चालते. अजून एक चेंडू आहे. अजून एक चेंडू आहे. 5 चेंडू 14 धावा आणि 1 विकेट. अजून एक चौकार जर आला किंवा षटकार आला तर संघाला अतिशय आनंद होईल. वैयक्तिक मला आणि दुःख पप्याला होईल कारण की त्याने मागून नसकुंडी लावलेली आहे. अरे निकाल निकाल के दो यार. जो षटकार मारते हो बॉल दे दो यार. बॉल दे दो. 4-5 एक्स्ट्रा निकालो यार. बाहर ही जाने वाले बॉल सब लोग. द्या द्या बॉल बघून द्या. नवीन नवीन द्या. पाण्यात बुडून द्या. शॉट यार. 1 ओव्हर 14 धावा आणि 1 विकेट. चला चला. एक अजून एक बॉलर सोडला आपल्याला 4 बॉलर आहेत. 24 बॉल 12 चालेल चालेल. इथं आमच्या आदित्यांची स्ट्रॅटेजी म्हणजे मला असं वाटतं आदित्याने स्वतः जाऊन तरी 6 तरी मारावेत कमीत कमी. तुला किती मारलेत. 1 मारला. मला पण एक 6 मारलेलं आहे. मला असं वाटतं मला पण जाऊन भेटलं तर. गणेश संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत. शॉर्ट पिच टाको काही टाको बॉल फक्त बाहेर जावायला पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे. बॉल गणेश गणेश गणेश. जय गणेश देवा. शॉर्ट पिच वगैरे बॉल टाकावा असं विनंती आहे आमची थोडीशी. एखाद वाकडा तिकडा बॉल टाकून बाहेर जाईल असा. हा असा नाही गेला. आधी ओव्हर झाली की समजूला घे. आमची हे असं कसं अंपायर आमची मर्जी बॉल चेंज करतो. हा बॉल 3 बॉल सोबतच दिलेले. अरे मर्जी आहे ना. बॉल चेंज पाहिजे. बॉल चेंज कर. आपल्याकडे आहेत बॉल. आपल्याकडे आहेत बॉल स्टॉक आहे.
चालू करा सामना चालू करा. एक बॉल 15 धावा. एक बॉल 15 धावा. 2 बॉल कसे काय 2 सिंगल आले. 2 सिंगल आले. ओके ओके. एक डॉट झाला का. ओके ओके ओके. 2-16. सॉरी थोडा माफी मागायची संधी पण द्या आम्हाला. जसे मजा करतो तसे माफी पण मागू द्या आम्हाला. तिसरा चेंडू बघूया मयुरेश काय करतायत. शॉट 2 रनांच्या औषध. चौकार नाही गेला. पंडित जी क्या करते हो. जरा बाउंड्री के पीछे फेंको. 3 चेंडू 18 धावा. दुसरा एक घे संजय शेठ. दुसरा घे. शाबाश. गुड रनिंग. संजूला घे. ओव्हर झाली संजूला. 4 बॉल ना. 4 बॉल 20 रन. आधी एक मोठा आपला मयुरेश एक मोठा फटका पाहिजे. गणेश बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. अरे डर गया बच्चा डर गया. अनाउन्स करायच्या आधी पैसे आमच्या ह्याच्या टेबलवर आले पाहिजेत. शाबाश. कोई बात नाही. जरा फायनल मॅच आहे. मेगा फायनल जरा गरमागरमी झाल्याशिवाय मजा नाहीये. विनय ठाकूर थोडी होऊ द्या गरमागरमी. चला कोई बात नहीं. पहली बार बॉलर ने किया, दूसरी बॉल बैट्समैन ने किया. अभी कोई फील्डर करेगा तो भी अच्छा है. आ जाओ बीच में कोई दौड़ते. दोन. दुसरा धावासाठी. दुसरा. अरे तिसरी धाव पण भेटू शकते जर विनयने बॉल सोडला तर. सोडला तर बोललो मित्रा. 5 बॉल 24 22 झाले. स्कोर काय आला. 22. 1 ओव्हर 5 चेंडू आणि 22 धावा. मयुरेश एक षटकाराची आवश्यकता आहे. वाईट चेंडू. 23. डेड बॉल. अति उत्साही बनू नका रोहित शर्मा. अति उत्साही बरोबर नाहीये. कुठला भाऊ आहे. राहुल साठी खेळतोय का तू. चालेल. जा आधी जा. संजू शेठ प्लीज बैक पवेलियन प्लीज. अभी कैलकुलेशन के हिसाब से तुम्हें कितने छक्के मारने हैं मालूम है क्या. 4 में 10 मारने हैं. 10 18 में 10 छक्के चाहिए तो हम लोग जीत सकते हैं. 23 झाले आता 25 नानाने ऐकलं नाही. वेल प्लेट. कोई बात नहीं. चलो एकच षटकार आलाय. फटका पाहिजे मोठे. 2 ते 3 पाहिजे षटकार. आधी जसं तुझं कॅल्क्युलेशन त्या कॅल्क्युलेशन प्रमाणे खेळ. शेवटच्या 18 झाले. मला कमी मारलं. 18 आले. 3 चौकार आणि 1 षटकार. 4 ओव्हर 3 चौकार आणि 1 षटकार आला. स्कोर केला. स्कोर बघा. स्कोर इनिंगचा बघू ना. वरती वरती 4 8 8 ने 6 14. चालेल काय नाही. ते चालू दे. आमचं एवढं महत्वाचं नाही. इथे संख्या वेगळी. मोजा किती. आले 4 ओव्हर 60 आले. 15च्या वरती तरी आले असतील. रेग्युलर बॉलरला जेवढं 15 ते मारतात तसं कधी मध्ये आलेलं त्या 22 मारायला काय हरकत नाही. 5-6 रन. दुःख मला पण आहे थोडस. काय टुर्नामेंट बॉलर नाहीत आम्ही. किती झाले. 2 बॉल 25 धावा. आधी 16 मध्ये आपल्याला 10 षटकारांची आवश्यकता आहे.
अपने पास नाना है, टेंशन मत लो, 6 बॉल में 6 मिल सकते है नाना अपने पास। एक आ गया, सोडली 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 सो। वाह 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 वाह। राहुल उर्फ वांग्या आपल्या संघासाठी 15 चेंडू 10 षटकार। आधी यार एक तरी मारायचा, तुला एक षटकार मारलाय, कॅल्क्युलेशन करून गेलता तू यार। इतिहासामध्ये न घडलेली गोष्ट आज घडवून देऊ नका रे, काहीतरी करा, काहीतरी चमत्कार पाहिजे। हा तयार हो ना, अजून विकेट नाही, थांबा खेळतील, चमत्कार घडू शकतो पुजारी अंकल, आम्ही अजून काय होप सोडलेले नाहीयेत। शपथ, अरे इथं खुलेआम आम्हाला ऑफर दिली जाते का चॅलेंज केलं जाते कळत नाहीये। राहुल राहुल मी जर आज 6 बॉल 6 षटकार मारले नाना तर अपमान होईल तुमचा, त्यामुळे मी येत नाही। आहे आपला मयुरेश आहे, घ्या किती झाले आपले, किती 3 बॉल आला, एक आला सरळ, क्या अब तक का 56, याला 12-13 रन द्या, 12 रन डिक्लेअर करा। सांगितल्याप्रमाणे वांगा खाऊन षटकार मारलेला आहे, लांबच्या लांब, सरळच्या सरळ। किती 31 झाले, किती 4 बॉल 31 रन, अजून 51 रनाची आवश्यकता आहे। किती बॉल 14 ना, 14 बॉल। 82 करायचे ना, सुपर ओव्हर खेळू आपण, सुपर ओव्हर खेळू आम्ही। मला थांबा, मला येऊ द्या, अजून राहुल आहे नाना, तो 6 मारला बघा, अजून एक नाही, 82 थोडं कमी करा। ए शॉट, ओ खतरनाक, टाइगर जिंदा है। किती झाले 37, मैंने कहा था, हा म्हणजे जे श्रावण महिन्यामध्ये जे लोकांच्या घरोघरी भेटली जाणारी वस्तू बटाटा आणि वांगा, ते दोन्ही वस्तू चाललेल्या आहेत आज। अच्छा का, अजून एक षटकार मारला तर सतीश अंकलकडे 1000 रुपयाचं बक्षीस, पण कोणाला देण्याचं डिक्लेअर नाहीये, फक्त 1000 रुपये भेटणार आहेत आमच्या टीमला। अजून एक बघूया षटकार मारतायत का, शॉर्ट बॉल, यार 37 46। नाना नाना थांबा, नाना नाना थांबा, शेवटच्या वर 36 द्या आम्हाला, थांबा जरा। 46 46 23 23 एक 20 25 आले ना, आता फक्त 6 पकडून झाला, 12 मध्ये 8 मारे, 37। हा षटकार आला तर 43 झाले असते, थोडा अजून याच्यामध्ये आला तर 40च्या आत आला असतं, आपल्याला बरं वाटलं असतं। स्कोर 37, 46 पाहिजेत, 12 बॉल, आम्ही 37 केले तरी आम्ही जिंकलो। माझे 22 रन सोडून द्या, मग आम्ही जिंकलोत काय ना। 46 46 म्हणजे ना पुजारी अंकल मान खाली घातलेली आहे। बॉलर सुमित 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 विनंती आहे, 1-2 षटकार जाऊ द्या, विनंती आहे। या ओव्हरला ना 22 तरी आले पाहिजे रे, 22-23। ओ फिर हिट, शाबाश शाबाश। अंपायर आमच्या बाजूने नाही येत तसं वाटलेलं मला, पण नाही, आपले पंच आहेत ना कंपनी ते। फ्री हिट, वाद घालू नका, वाद विनयजी वाद घालू नका, आम्हाला पण एक 9 बॉल दिलेला आहे, वाद घालू नका। 45 पाहिजेत,
आता होप वाढलेत नानासोबत आम्ही म्हणजे असं जिंकू शकतो. होप वाढलेत आम्हाला 100%. नाना है तो मुमकिन है. फ्री हिट है, फ्री हिट. अंपायर ओके. चुन चुन के गेला. चला चला चला. चुन चुन के मतलब कमॉन इंडिया. आपले सोमित जी कुठे आहेत त्यांनी मैदानात यावं. शॉट शॉट है यार. शॉट भाई भाई ये तो मुमकिन है. 11 में 39 रन. ए टाल्या. अरे प्राइज वाढलेले. राक्षसांनी मॅच जिंकले. 2000 बक्षीस संघाला. आमच्या संघाला. आमच्या ना आमच्या आमच्या आमच्या. हे आता पैसे पाहिजे तुम्ही आमचं तुमचं करू नका ही विनंती आहे. पैसे सर्वांचे आहेत. चला चला मस्त बॅटिंग मयुरेश. अजून एक षटकार लागला तर आनंद होईल मला खूप. मी थोडा भांगडा करल. हो 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 बल्ले बल्ले. ओ बल्ले बल्ले. सेक्स बल्ले बल्ले. मारला मारला. 10 बॉल 33 आलेली आहे आलेली आहे. अरे आपल्याला 5 षटकार पाहिजे. 10 बॉल मध्ये 5 षटकार पाहिजे. आधीच्या कॅल्क्युलेशन नुसार ते नानाला 6 मारू शकतो. मग नाना सौद्या याच ओव्हरला बघा. सतीश शेठ मला वाटतं आता भीतीने नाना ओव्हर घेणार नाहीत. 100% सांगतो मी. नाही घेणार. मी लिहून देतो. घेणारच नाहीत. स्कोर ना 43 50 धावा झाले. 50 10 बॉल 33 धावांची आवश्यकता आहे. मयुरेश बॅटिंग वेल बॅटिंग. कमान कमान मयुरेश. सतीश शेट्टी का ट्रेनचं तिकीट देऊन चेंबूरून बोलवलंय सिद्ध करतायत. मयुरेश वारंवार सिद्ध करतायत. ओ हो हो हो. 2 धाव. तिसरा घे. थ्रो येत नाहीये. 9 बॉल 31. 5 षटकारांची आवश्यकता आहे मयुरेश. 9 चेंडू मध्ये 5 षटकारांची आवश्यकता आहे. अरे येऊ दे कोणी पण येऊ दे. पण मला माहिती आहे नाना बॉलिंग करणार नाहीत. बाकी काही पण असू दे. चला चला 9 बॉल 31 धावांची आवश्यकता आहे. सुमित तिसऱ्या षटकारासाठी सज्ज. शॉट. षटकार 6 रन. प्लीज प्लीज प्लीज. गणेशजी तुम्हाला विनंती आहे. आपले स्पेअर पार्ट आपल्या शोरूम मध्ये उपलब्ध नाहीयेत. जीवाची काळजी करावी. इथपर्यंत आवाज आला गणेशजी. तुमचा आवाज आला इथपर्यंत. त्याच्यामुळे जीवाची पर्वा करा थोडीशी. 8 बॉल 27. कमॉन कमॉन. एक मोठा शॉट पाहिजे. जमायला आणि आता हा सामना पूर्णपणे पुन्हा एकदा पलटलेला आहे. तो झा 11 या संघाकडनं. आणि आता एवढ्या वेळापर्यंत माईकवर बोंबलत होते ते अभिजित बॅटिंगला जात आहेत. बघू आता ते काय करतायत आपल्या संघासाठी. संघाला हवे ते 7 चेंडू आणि 27 धावा. पाहूया सुमित आपला शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत. ते अभिजित यांना राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि अभिजितने मारलेला हा चेंडू. पाहूया काय होतंय. आणि बाद. अभिजित बाद झालेले आहेत. आणि अशा प्रकारे आता जो सामना आलेला आहे तो शेवटच्या षटकामध्ये 1 षटक आणि 27 धावा. पाहूया कोण गोलंदाजीसाठी येत आहेत. आणि गोलंदाजीसाठी इथे येणार आहेत ते नाना भुजबळ. अतिशय अनुभवी असे गोलंदाज. आणि त्यांच्या गोलंदाजीला फेस करतील ते
राहुल राहुल यांनी आतापर्यंत अतिशय सुंदर असे खेळ केलेले, 2 षटकार मारलेले आहेत त्यांनी आणि आपल्या टीमला पुन्हा एकदा मॅचमध्ये आणलेला. अतिशय मोठा स्कोर होता, 83 रन चेस करायचे आहेत आणि अशा या मोठ्या स्कोरला चेस करताना अतिशय अतिशय असा सामना झालेला आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये असं वाटत नव्हतं की सतीश लवान या सामन्यामध्ये कुठेही परत येईल, पण मयुरेश आणि राहुल यांनी अतिशय सुंदर बॅटिंग केली आहे आणि पुन्हा एकदा आपल्या संघाला या चुरशीच्या अंतिम सामन्यात कुठेतरी असं वाटतंय मला घाबरून नाना येणार नव्हते, मी गेलो की नाना सज्ज झाले. असं का मला वाटत नाही, मला नाना का घाबरले. मला 27 बघूया बघूया 27 धावा. आतापर्यंत जे राहुलचं नाव होतं त्याच्या अचानक नानांचं नाव आलेलं आहे. अंपायर वाईट बॉल. असं आहे का? ठीक आहे ठीक आहे. 5 चेंडू आणि 5 षटकारांची आवश्यकता आहे किंवा 4 षटकार 1 चौकार. जाऊ दे चला जा. पाडले का? आउट नाही आउट नाही आउट नाही. खेळा. नाना यांनी अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केली, त्यांच्यासाठी थोड्या टाळ्या वाजवण्यात याव्यात. ना भूतो ना भविष्य मॉर्निंग क्रिकेटच्या इतिहासात पुजारी अंकल पहिली टुर्नामेंट जिंकलेले आहेत असं वाटतंय मला. जिंकलेत का तुम्ही? मला एवढे दिवस सांगत होते एकही टुर्नामेंट जिंकली नाही. जिंकलेत का? ओके. वाईट आहे का? अजून होप आहेत का? ओके ओके. 4 बॉल 24 धावांची आवश्यकता आहे. नाही 24. विनय हात पुढे गेला की नो बॉल दिला. मी बघतो इकडनं. एक आला रे. कोई बात नाही. आये 18 बॉल 18. 3 बॉल 18. 20 पाहिजेत रे. 20 पाहिजेत. 20. अरे नो बॉल. एक नो आहे. वाईट पडेल ना भाऊ. विनय सतीश शेट वरती नो बॉल द्या. तीन बॉल 18 धावांची आवश्यकता. अजून एक. आईला जाग्यावर उडला रे. नाही पकडणार नाना, नाही पकडणार. हो चला जा 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 जा. के पाटील यांच्यासाठी एक खुलेआम ऑफर आहे. त्यांनी 2 चेंडूत 2 षटकार जर मारले तर त्यांचा सोमितवरचा राग घालवण्याचा आम्ही प्रयत्न करू. सोमी त्यांचा राग घालवण्याचा प्रयत्न करू. जर 2 चेंडू मध्ये 2 षटकार मारले तर. कुठे गेला काय माहित तो. नाना 2 बॉल 2 जिंकले तरी काय, जिंकलो आम्ही. एक आनंद एका पीटर अंकल द्यायला पाहिजे. चल नाही मग आपण ओपनर एक केला असता. राहुल नाही करत. नाही निखिल मिस्टर बॉल. हा बॅट्सला तर काय के पाटील काय बनणार आता. के पाटील नाही काढली. शॉट 6 आमचा एक मोठं सगळ्यांना बॅटिंग भेटली पाहिजे. जर एक बॉल देत आम्ही पप्याला पण बॅटिंग देऊ. नाही तो किस्सा बाहेर दुसरी कोण आलाय. ओ जाऊ द्या. अरे आणि इथं आपले ह्याचे मामा, आपले खली यांचे मामा नाना यांना हॅट्रिक संधी आहे. जर त्यांनी हॅट्रिक घेतली तर खली यांच्याकडून काहीतरी फुल ना फुलाची पाकळी बक्षीस देण्यात येईल. आता गाणे बिधी लावा रे कोणीतरी विनिंग टीमने. चलो कोई बात नाही. शॉट मस्त मारला. एकच बॉल आहे. ओ
चालेल चालेल, निखिलला काहीतरी एक बॉल तरी भेटला.